प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल ही विंडो आपल्यासमोर येईल. यामध्ये आपल्याला आपले फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ व आधार नंबरचे शेवटचे 4 अंक, त्यानंतर टेक्स्टमध्ये मिळालेले मार्क दिसतील. मॅरिटल स्टेटस या ठिकाणी ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करून आपल्याला आपले मॅरिटल स्टेटस अपडेट करायचे आहे. जर आपले लग्न झाले असेल तर त्या ठिकाणी मॅरिड करायचे आहे, अन्यथा अनमॅरिड ठेवायचे आहे. नंबर ऑफ टोटल चिल्ड्रन या ठिकाणी आपल्याला ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करून आपल्याला जे मुलं आहेत त्या मुलांची संख्या त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. मुलं नसतील किंवा अनमॅरिड असाल तर आपल्याला त्या ठिकाणी 0 सिलेक्ट करायचं आहे. नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न आफ्टर 28 मार्च 2006 या टॅबवर क्लिक करून आपल्याला 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर त्याखाली मोबाईल नंबरचे आपल्याला शेवटचे 4 अंक दिसतील. त्यानंतर तुम्ही जर अल्टरनेट मोबाईल नंबर टाकला असेल तर तो अल्टरनेट मोबाईल त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर ईमेल आय डी खालील बॉक्समध्ये आपल्याला आपला ईमेल आय डी दिसेल. उजव्या साईडला अपलोड फोटो हे ब्ल्यू बटन आहे. त्या ब्ल्यू बटनवर क्लिक केल्यावर अपलोड फोटोग्राफ ही विंडो आपल्याला समोर दिसेल. यामध्ये आपल्याला आपला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. फोटोग्राफ हा JPG आणि PNG फॉर्मॅटमध्ये व जास्तीत जास्त 100 KB साईजचा असला पाहिजे. सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड या ठिकाणी क्लिक करून आपल्याला आपला फोटो आपल्या सिस्टीममधून सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर त्याखाली अपलोड साईन ही ब्ल्यू टॅब आपल्याला दिसेल. अपलोड साईन या ब्ल्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर अपलोड सिग्नेचर ही विंडो आपल्यासमोर येईल. सिग्नेचरसुद्धा आपल्याला JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये व 100 KB साईजमध्येच घ्यायची आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड खालील बॉक्सवर आपल्याला क्लिक करून आपल्या सिस्टीममधून आपलं सिग्नेचर सिलेक्ट करायचे आहे व त्यानंतर अपलोड या ब्ल्यू बटनवर क्लिक करून आपली साईन आपल्याला अपलोड करायची आहे. आपली साईन अपलोड झाल्यानंतर त्याखाली सेव्ह व नेक्स्ट हे ग्रीन बटन दिसेल. सेव्ह व नेक्स्ट या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपल्याला आपली ही सर्व माहिती सेव्ह करायची आहे.